Hello guys, welcome to Yashodhara Junior College Art Commerce Science, and today we have to learn a new chapter. That chapter's name is Electric Current Through a Conductors. म्हणजे आपल्याला हा नवीन चॅप्टर स्टडी करायचा आहे. चॅप्टरमध्ये 2 ते 3च पॉईंट आहे स्टडी करण्यासाठी. तर त्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर्स. सो व्हॉट इज बाय कंडक्टर दोज मटेरियल विच हॅज रेजिस्टिव्हिटी बिकम्स व्हेरी हाय. ज्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी काय खूप कमी आहे, ज्याच्यामधून मॅक्झिमम करंट काय होतं फ्लो होतो, त्याला काय म्हणायचं कंडक्टर्स. ऑर ऑल मेटल्स आर नथिंग बट कंडक्टर्स. सगळे जे मेटल्स आहेत ते काय आहेत, कंडक्टर्स आहेत. सो व्हॉट इज बाय आता इलेक्ट्रिक करंट. सो व्हॉट इज बाय करंट इट इज सिम्बॉल बाय आय. करंटचा सिम्बॉल काय आहे, आय. द एस आय युनिट ऑफ करंट इट इज एम्पियर. करंटचा एस आय युनिट काय आहे, एम्पियर आहे. देन सी जी एस युनिट ऑफ करंट इट इज ए बायोट. ओके. देन करंट इट इज ए स्केलर क्वांटिटी. करंट जे आहे ती कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. सो व्हॉट इज मीन बाय करंट इट इज मीन बाय रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम. म्हणजे एखाद्या वायरमधून किती चार्ज जातात. देर आर 2 टाईप्स ऑफ चार्ज. ओके. एखाद्या वायरमधून किती चार्ज जातात, किती टाईममध्ये, किती वेळामध्ये, किती टायमिंगमध्ये ते चार्ज काय होतात, ट्रॅव्हल करतात, प्रोड्यूस करतात, किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्यालाच काय म्हणायचं, करंट म्हणायचं. तर फॉर्म्युला आहे करंटचा, आय इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. चार्ज इट इज ऑलवेज मेजर्ड इन कुलोम अँड टाईम इट इज मेजर्ड इन सेकंड. टाईम कशात करतो मेजर, सेकंडमध्ये. आणि चार्ज कशामध्ये करतो, कुलोम. ओके. चार्ज पर युनिट कुलोम पर युनिट सेकंड नथिंग बट एम्पियर. म्हणजेच करंट कशात मेजर करतो, कुलोम पर सेकंड मिळून काय फॉर्म होते, एम्पियर होते. चार्ज देर आर 2 टाईप्स ऑफ चार्ज. चार्ज 2 टाईपचे असतात. एक असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा कुठला असतो, निगेटिव्ह चार्ज. जनरली वायरमधून कुठला चार्ज, मॅक्झिमम कुठला चार्ज फ्लो होतो, तर निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज इट इज नथिंग बट द इलेक्ट्रॉन. ओके. एखाद्या ॲटममधल्या आउटरमोस्ट शेलमधला जो इलेक्ट्रॉन रिवॉल्ड होतो तो इलेक्ट्रॉन, दॅट इज नथिंग बट निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. इलेक्ट्रॉन जो असतो तो काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. आणि प्रोटॉन म्हणजे न्यूक्लियसमधला जो प्रोटॉन असतो पॉझिटिव्ह, दॅट इज द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. ओके. देर आर 2 टाईप्स ऑफ चार्ज. बघा आता इथं काय केलेलं आहे, एक मेटल वायर घेतलेली आहे. ठीक आहे. आता मेटल वायरला काय कनेक्ट केलेलं आहे, व्होल्टेज कनेक्ट केलं आहे. ठीक आहे. त्या बॅटरीचं, ही बॅटरी आहे. ह्या बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल ह्या वायरच्या ह्या पॉईंटला कनेक्ट केलं आहे, आणि निगेटिव्ह पॉईंट ह्या पॉईंटला काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. ज्यावेळेस आपण बॅटरी ऑन करू, बॅटरी ऑन केल्यानंतर ह्याच्यामध्ये ऑलरेडी चार्ज प्रोड्यूस असतात, प्रेझेंट असतात. बिकॉज ही जी वायर आहे ही कंडक्टर आहे, एक टाईपची मेटल आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी कसे असतात, मेटल्स प्रेझेंट असतात. जनरली जी वायर असते ती कशी असते, ॲल्युमिनियम किंवा कॉपरची असते. ओके. मग ॲल्युमिनियम जर बघितलं तर ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं ना, ॲल्युमिनियम, तर ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 13 आहे. म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये किती असतात, इलेक्ट्रॉन्स 3 इलेक्ट्रॉन्स असतात. ती इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमधले काय होतात, फ्लो होतात. आता फ्लो कसं होतात बघा, लक्षात ठेवा. करंट कॅन बी ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंट जो असतो तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होतो. बट इलेक्ट्रॉन कॅन फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. इलेक्ट्रॉन जो फ्लो होतो तो कसा फ्लो होतो, बॅटरीच्या, हे बॅटरी आहे, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे काय होतं, फ्लो होतो. मग जर इलेक्ट्रॉन असा फ्लो होतो आहे तर करंट कसा फ्लो होतो, ह्या डायरेक्शनमध्ये. -Q जे दाखवलेले आहे ते काय आहेत, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. हे काय, मेटलची वायर आहे ज्याच्यामधून ऑल मेटल्समधून काय होतो, करंट फ्लो होतो. नॉन मेटल्स म्हणजे तुम्ही माहिती आहे तुम्हाला, लाकूड असेल, तुमचा फळा असेल, प्लास्टिकचं मटेरियल असेल, त्याच्यामधून करंट काय होत नाही, फ्लो होत नाही. वाय, बिकॉज मटेरियल, रेजिस्टिव्हिटी ऑफ दॅट मटेरियल बिकम्स व्हेरी हाय. त्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी काय असते, खूप हाय असते. त्याच्यामुळे काय होत नाही, करंट काय होत नाही, फ्लो होत आहे. सो हे सिम्बॉल काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे ह्याच्यामधला इलेक्ट्रॉन जो आहे त्या सर्किटमधून ज्यावेळेस इलेक्ट्रॉन फ्लो होतो त्याच्यामधून करंट काय होतं, फ्लो होतो. इलेक्ट्रॉन काय होतं आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये कनेक्ट फ्लो होतो. तर प्रोटॉन जो आहे, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल, इट बॅटरी इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल. इट इज अट्रॅक्ट टू बॅटरीज निगेटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह टर्मिनलला काय होतं, अट्रॅक्ट होतो. ओके. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे आपण नेक्स्ट पॉईंटला बघू. ठीक आहे. हे काय झालं, जस्ट करंटचं झालं इंट्रोडक्शन. तर तुम्हाला सिलेबसमध्ये 3च पॉईंट दिलेले आहेत. फर्स्ट पॉईंट काय बघा, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. व्हॉट इज बाय EMF. EMF इट इज नथिंग बट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMF इट इज नथिंग बट वन टाईप ऑफ बॅटरी और सेल. EMF काय आहे, सेल आहे. तुम्हाला माहिती असेल की तुम्ही घरामध्ये, घड्याळामध्ये किंवा तुमच्या हँडवॉचमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, सेल वापरतो. जे सेल असतात ते ड्राय असतात आणि त्याला 2 टर्मिनल असतात. एक असतो पॉझिटिव्ह आणि दुसरं कुठला असतो, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टर्मिनलला काय असतं, तुमचं पोटेन्शियल हाय असतं. ओके. म्हणजे त्याच्यामधून करंट फ्लो होतो.
तर निगेटिव्ह टर्मिनल कसा असतं, लो असते, कारण की त्याच्यामध्ये इन साईडला करंट काय होतो, आतल्या साईडलाच होतो. सो पॉझिटिव्ह टर्मिनल इट इज हायर पोटेन्शियल अँड निगेटिव्ह टर्मिनल इट इज कॉल्ड ॲज लोअर पोटेन्शियल. सो इलेक्ट्रॉन कॅन फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. इलेक्ट्रॉन कसा फ्लो होतो, इट इज निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. अँड करंट कॅन फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंट कसा फ्लो होतो, पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलमध्ये काय होतो, फ्लो होतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आर काय आहे बघा, हे रेजिस्टन्स आहे. व्हॉट इज बाय रेजिस्टन्स, the pinch of current. Generally resistance are used. What is by resistance, resistance it oppose the voltage as well as current. If you observe the Ohm's law, what is my Ohm's law, V is equal to IR, and R it is nothing but resistance. Resistance it oppose the voltage as well as current. रेजिस्टन्स काय करत आहे, करंट आणि व्होल्टेजला काय करत आहे, अपोज करत आहे. म्हणजे जर आपल्याला सर्किटमधलं करंट जर थोडं पास करायचं असेल, याच्यामधून इलेक्ट्रॉन्स करंट पास करतो आहे, म्हणजे थोडे इलेक्ट्रॉन्स पास करायचे असेल, त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, तर रेजिस्टन्स यूज करतो. रेजिस्टन्स काय करतो सर्किटमध्ये, पिंच ऑफ, म्हणजे व्होल्टेज आणि करंटला काय करतो, रेजिस्टन्स अपोज करतो. म्हणजे आपल्याला जर मिनिमम करंट फ्लो करायचं असेल तर आपण काय करतो, याच्यामध्ये रेजिस्टन्स यूज करतो. ठीक आहे. सो दॅट इज द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके. ह्याच्यामधून जो सप्लाय असतो हा कसा असतो, डी सी असतो, म्हणजे डायरेक्ट. तुम्हाला डी सी आणि ए सी 12वीला स्टडी करायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, दिस इज द सेल. द सेल दे हॅव टू टर्मिनल, वन इट इज पॉझिटिव्ह टर्मिनल, अनदर वन इट इज निगेटिव्ह टर्मिनल. Positive terminal it is the higher potential terminal, negative terminal it is the lower potential terminal. Current can flow from the positive terminal to negative terminal, then electron can flow from negative terminal to positive terminal. Resistance, generally resistance are used to oppose the voltage as well as current. That is the general information of electromotive force. मग इथे दाखवलं बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं, निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये अट्रॅक्शन होतं. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन इथून निघाला तर बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल काय होणार, अट्रॅक्ट होणार, आणि प्रोटॉन हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निघाला की बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल काय होतो, अट्रॅक्ट होतो. म्हणून हे काय दाखवले बघा, अट्रॅक्शन दाखवले. पॉझिटिव्हमध्ये रिपल्शन, म्हणजे एकमेकापासून लांब जातात. निगेटिव्हमध्ये सुद्धा रिपल्शन होतं. ते लाईक फोर्स आहे, आणि दीज आर द अनलाईक फोर्स. ओके. हे काय झालं, जस्ट इंट्रोडक्शन झालं. ठीक आहे, ह्या ई एम एफच्या बॅटरीचा. आता नेक्स्ट काय बघा, ई एम एफ इट इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ वर्क डन पर युनिट चार्ज. व्हॉट इज बाय ई एम एफ, ई एम एफ इट इज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ वर्क डन पर युनिट चार्ज. म्हणजे जेवढं चार्ज फ्लो होतील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्याच्यासाठी किती लागला. व्हॉट इज बाय वर्क, व्हॉट इज बाय वर्क इट इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सफुली ज्यावेळेस हा निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज डिस्प्लेसमेंट करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दॅट इज नथिंग बट वर्क डन. चार्ज म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज और पॉझिटिव्ह चार्ज. ओके. मग पॉझिटिव्ह किती डिस्प्लेस केला आणि निगेटिव्ह किती केला, अमाऊंट ऑफ वर्क डन इट इज नथिंग बट ई एम एफ. सो अमाऊंट ऑफ वर्क डन कशामध्ये करतो, जूलमध्ये, आणि चार्ज कशामध्ये करतो, मेजर कुलोममध्ये. म्हणजे ह्याचं युनिट काय झालं, ई एम एफचं जूल पर युनिट कुलोम. व्हॉट इज माय आर, आर इट इज द इंटरनल रेजिस्टन्स. प्रत्येक वायरला स्वतःचं काय असतं, रेजिस्टिव्हिटी असते. म्हणजे प्रत्येक मेटलमध्ये जे करंट फ्लो होणार आहे त्याची कॅपॅसिटी असते. काहीमध्ये 2 एम्पियर्स करंट फ्लो होतो, काहीमध्ये 3, काहीमध्ये 1000. म्हणजे प्रत्येक वायरची जी रेजिस्टिव्हिटी असते ती काय असते, किंवा प्रत्येक ॲटमचं किंवा प्रत्येक एलिमेंटपासून बनलेल्या मेटलची रेजिस्टिव्हिटी काय असते, डिफरंट असते. म्हणून त्याला काय म्हणायचं, आर इट इज इंटरनल रेजिस्टन्स. आतल्या वायरला सुद्धा स्वतःची काय असते, रेजिस्टिव्हिटी असते, दॅट इज कॉल्ड इज इंटरनल रेजिस्टन्स. मग फॉर्म्युला घेतलं बघा, व्ही इज इक्वल टू ई मायनस आय आर. आय म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू अक्रॉस द सर्किट. आय म्हणजे काय, current flowing through the across circuit. R it is the resistance, internal resistance of the circuit. But Ohm's law काय म्हणतं, V is equal to IR. V is equal to IR. IR कुठं टाकलं, इथे टाकलं. IR is equal to E minus IR. बघा, IR is equal to E minus IR. आता इथं काय केलं बघा, मायनस IR तिकडे जाऊन काय झालं, प्लस IR. म्हणजे E is equal to IR प्लस IR. IR प्लस IR is equal to E. हां, आता I दोन्हीकडे आहे, म्हणजे काय घेतलं, कॉमन. R प्लस R इकडं आला, E तसंच आहे. हे इंटू आहे, इकडं कुठं गेलं, डिवाइड. म्हणजे आय इज इक्वल टू ई डिवायडेड बाय आर प्लस आर. ई डिवायडेड बाय आर प्लस आर. म्हणजेच करंट फ्लोईंग अक्रॉस द ई एम एफ इट नथिंग बट ई एम एफ ऑफ द सेल अँड रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. हे काय झालं, तुमचं जनरल इक्वेशन झालं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचं. सो ई एम एफ इट इज नथिंग बट मॅक्झिमम करंट फ्लोईंग. व्हॉट इज बाय आय मॅक्स, मॅक्झिमम व्हेन मॅक्झिमम करंट फ्लो it is the ratio of EMF becomes increases across the circuit, then internal resistance
प्रेझेंट अक्रॉस द सर्किट. म्हणजे करंट केव्हा मॅक्झिमम होईल, ज्यावेळेस त्याचं इंटरनल EMF वाढेल. EMF म्हणजे काय, व्होल्टेज वाढेल, त्यावेळेस त्याचा इंटरनल रेजिस्टन्ससुद्धा काय होईल, वाढेल. सो दॅट इज द Imax इज इक्वल टू E/R. हे काय झालं, त्याचं जनरल इक्वेशन झालं. नेक्स्ट काय बघा, द सेल आहेत 2. आता आपण जनरली घड्याळामध्ये वगैरे वापरतो किंवा हँडवॉचमध्ये जर घड्याळातलं सेल बघितलं, पेन्सिल सेल किंवा टीव्हीचे रिमोट सेल असतात, त्याचं व्होल्टेज जे असतं ते 1.5 व्होल्टेज असतो. ठीक आहे, आपल्याला बघायचं फक्त जर सेल सिरीजमध्ये असतील किंवा पॅरलमध्ये कनेक्ट असतील तर काय होतं, तर लक्षात ठेवा, व्हेन 2 सेल्स आर कनेक्टेड इन सिरियली, 2 सेल जे सिरियली कनेक्ट असतील बघा, सेलचं बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पुन्हा काय कनेक्ट केलं आहे दुसऱ्या बॅटरीच्या पॉझिटिव्हला, आणि अगेन निगेटिव्ह आहे, हे काय टर्मिनल इथं ओपन ठेवलेलं आहे, हे सुद्धा काय ओपन आहे, परंतु निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह काय केलेलं आहे आपण, कनेक्ट केलं आहे टर्मिनल. म्हणजेच बघा, व्हेन 2 सेल्स आर कनेक्टेड इन सिरियली द व्होल्टेज बिकम्स इन्क्रीजेस. जेव्हा 2 सेल एकमेकाला सिरियली कनेक्ट असतील तेव्हा त्याचं व्होल्टेज काय होतं आहे, वाढतं आहे. बघा इथे लिहिलं आहे बघा, व्होल्टेज काय होतं, वाढतं आहे. म्हणजे 1.5 इंटू 1.5 म्हणजे 1.5 इंटू 2 जर केलं तर 3.0. ह्याचं आउटपुट जे व्होल्टेज मिळणार आहे ते किती असणार आहे, 3.0. इथे दाखवलं आहे बघा, लक्षात ठेवा. जर ज्या सेल हे सिरीजमध्ये कनेक्ट असतील त्याचं व्होल्टेज काय होतं, वाढतं आहे. मग त्याच्यासाठी जनरल इक्वेशन घेतली आहे, V इज इक्वल टू समेशन ऑफ E म्हणजे काय, EMF अक्रॉस 1.5 आणि 1.5, आणि ह्याच्या अक्रॉस होणारा ओहम्स लॉ, V इज इक्वल टू IR. सो I करंट फ्लोइंग थ्रू अक्रॉस द रेजिस्टन्स, R इट इज द रेजिस्टन्स अक्रॉस द वायर. ह्या वायरचं काय असेल, रेजिस्टन्स. V इज इक्वल टू समेशन E प्लस समेशन IR. हे काय झालं, जनरल इक्वेशन ह्या वायरसाठी. व्होल्टेज डबल झालं म्हणजे 3.0ने व्होल्टेज काय झालं, वाढलं. बघा, व्होल्टेज बिकम्स इन्क्रीजेस. आणि ह्याच्यामध्ये काय ॲडव्हान्टेज आहे, ह्याच्यामधला एखादा जरी सेल डॅमेज झाला तर तो काय करू शकतो आपण, रिप्लेस करून कनेक्ट करू शकतो. बघा इथे लिहिलं, व्हेन सेल कनेक्टेड इन सिरीज व्होल्टेज बिकम्स लार्जर. म्हणजे व्होल्टेज काय होते, वाढते, लार्ज होते. आणि व्हेन सर्टनली सेल कॅन बी डॅमेज, इट कॅन बी इझिली रिप्लेस. सेल जर डॅमेज झाले तर ते आपल्याला इझिली काय करता येतात, रिप्लेस करता येतात. ठीक आहे, दॅट इज द जनरल इक्वेशन, जनरल एक्सप्रेशन ऑफ सेल कनेक्टेड इन सिरीज. सेल कनेक्टेड इन सिरीज. आता नेक्स्ट पॉईंट बघू, सेल कनेक्टेड इन पॅरल. जर सेल पॅरलमध्ये कनेक्ट असते तर लक्षात ठेवा, व्हेन सेल कनेक्टेड इन पॅरल देन व्होल्टेज बिकम्स इक्वल. किती बी लावा तुम्ही पॅरलमध्ये, इथं 1.5 आहे, 1.5 आहे, खाली 1.5 आहे, आउटपुट व्होल्टेज काय मिळतं आहे, 1.5 मिळते. बघा आता हे जे करंट आहे हे व्होल्टेज अक्रॉस B1 आणि 2 टर्मिनल आहेत, इथं आहे व्होल्टेज अक्रॉस B1 आणि इथे आहे व्होल्टेज अक्रॉस B2. इथं काय तुमचं पॉझिटिव्ह आणि इकडं काय तुमचं निगेटिव्ह. वाय इट इज निगेटिव्ह, बिकॉज बॅटरीज निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट अक्रॉस व्होल्टेज अक्रॉस B पॉईंट. ह्या सेकंड पॉईंटला, हा फर्स्ट पॉईंट आहे आणि हा तुमचा कुठला आहे, सेकंड पॉईंट आहे. सेकंड पॉईंटला जे व्होल्टेज आहे ते कुठलं कनेक्ट आहे, निगेटिव्ह. दॅट्स वाय इट इज निगेटिव्ह टर्मिनल अँड दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल इट इज हायर पोटेन्शियल, निगेटिव्ह टर्मिनल इट इज लोअर पोटेन्शियल. ओके, बट करंट कॅन पास थ्रू पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके, आता करंट कसं पास होणार आहे, पॉझिटिव्हपासून होणार आहे. ओके, आणि निगेटिव्हमध्ये निघून जाणार आहे. ठीक आहे, आता हे बॅटरीचं पॉझिटिव्ह आणि बॅटरीचं निगेटिव्ह आहे. ह्या पॉईंटपासून तुमचा करंट काय होतं, स्प्लिट होतं इकडं आणि इकडं. इथं स्प्लिट होणारं करंट कुठला आहे, I1 आहे, आणि इकडं स्प्लिट होणारं करंट कुठला आहे, I2 आहे. ओके, आणि पुन्हा ते दोन्ही करंट काय होतात, कंबाईन होऊन काय होतात, बाहेर निघून जातात. म्हणजे समजा इथं जर तुमचं 15 व्होल्टेज एवढं करंट मिळत असेल तर इकडं सुद्धा 15 मिळेल आणि इकडं सुद्धा 15 मिळेल. आणि ह्याच्यातून बाहेर जाणारा सुद्धा करंट किती मिळणार, 15 व्होल्टेज. म्हणजे इनपुटला जेवढं तुम्ही करंट देणार आहे तेवढंच आउटपुटला करंट आपल्याला मिळणार आहे. ओके, इनपुट इज इक्वल टू आउटपुट ना. आता आपल्याला इक्वेशन बघायचं, जर पॅरलल असेल तर त्याचं EMF सेम असतं, फक्त जनरल इक्वेशन बघायचं. काय बघा, VB1 व्होल्टेज अक्रॉस B1 पॉईंट आणि VB2 म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस B2 पॉईंट. आता बघू V, टोटल V. आता VB1 साठी काय घेतलं आहे आपण, E1 मायनस I1 R1. म्हणजे मगाशीचं इक्वेशन E मायनस IR. सो VB1 साठी काय येणार, E1 मायनस IR1. I1 तसंच राहिला. ठीक आहे, आता हा इंटू आहे इकडं कुठं गेला, डिवाइडमध्ये गेला. आणि E1 आहे हा तसाच राहिला, म्हणजे E मायनस V. आता V प्लस V आहे, इकडं जाऊन काय झाला, मायनस V. म्हणजे E1 हे मायनस V1 आणि R1 हा इंटूचं कुठं गेला, डिवाइड गेला. I1 काय राहिला, तसाच राहिला. ठीक आहे, म्हणजे काय झालं, I1 साठी झालं I1 E1 मायनस V हा V आहे डिवायडेड बाय R1. सिमिलरली हे I2 साठी झालं इक्वेशन, म्हणजे I1 साठी ही इक्वेशन झालं. मग I2 साठी काय येणार, E2 मायनस V R2 ह्याच्यासाठी, E2 मायनस V R2 ह्याच्यासाठी झालं.
आता काय करायचं, दोन्ही इक्वेशन 1 आणि 2 I इज इक्वल टू I1 प्लस I2 काय केलं, कंबाईन केलं. E1 मायनस व्ही अपॉन R1 E2 मायनस व्ही अपॉन R2 दोन्ही इक्वेशन काय केले, कंबाईन केले. तर काय आलो, E1 R1 मायनस व्ही स्प्लिट केलं ब्रॅकेट, E1 R1 मायनस व्ही R1 हे बघा, E1 R1 मायनस व्ही अपॉन R1 तसंच I2 साठी काय, E2 R2 मायनस व्ही अपॉन R2 आता काय बघा, आय हा कंबाईन आहे, आयला आहे तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला इनिशियली. काय केलं, फक्त E1 R1 प्लस E2 R2 एक साईडला घेतलं, रिअरेंज केलं, मायनस व्ही इकडं बी आहे, व्ही आपण व्ही काय घेतलं, कॉमन घेतलं, मायनस व्ही 1 अपॉन R1 मायनस काय झालं, प्लस 1 अपॉन R2. आता बघा ह्या इक्वेशनमध्ये मायनस व्ही 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेटचं लेफ्ट साईडला हे कुठं आणलं, इक्वल टू राईट साईडला, म्हणजेच हे मायनस ही क्वांटिटी ही कुठं गेली, प्लस क्वांटिटी, आणि E1 R1 प्लस E2 R2 राईट साईडचं लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडच्या राईटला आणि राईट साईडचं कुठे गेलं, लेफ्ट साईडला, म्हणजे E1 R1 प्लस E2 R2 इकडं आला, प्लस I1 इकडं जाऊन काय झाला, मायनस आय. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंटला काय केलं आहे बघा, व्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, R1 R2 प्लस R1 इंटू R2 ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं काय येणार, E1 R2 E2 R1 इंटू R2 मायनस आयला मायनस आय तसंच. आता व्हीला व्ही तसंच. बघा काय केलं, इथं ही इक्वेशन आहे, इथे घेतली, E1 R2 E2 R1 इंटू R2 इकडं आहे, मायनस आयला मायनस आय तसंच आहे. आता ही जी ब्रॅकेट आहे हे डिवाइड आहे, इकडे कुठे गेलं, न्यूमरेटरला R1 इंटू R2 इक्वल टूच्या भागिलेचं कुठे गेलं, गुणिलेमध्ये वर, म्हणजे R1 इंटू R2 आणि हे गुणिलेमध्ये आहे ह्याच्या, हे कुठे गेलं, भागिले म्हणजे डिवाइड बाय R1 प्लस R2. पुढं काय बघा, इक्विलिब्रियम E. आता इक्विलिब्रियम E1साठी हे जी इक्वेशन आहे हे इन इक्विलिब्रियमसाठी आहे, आणि इक्विलिब्रियमसाठी काय आहे, R इक्वेशन आहे, म्हणजे काय E1 R2 E2 R1 इंटू R2 हे इक्विलिब्रियम इक्विलिब्रियमसाठी आहे, आणि हे काय इक्वेशन आहे, R इक्विलिब्रियमसाठी, म्हणजे 1 R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. काय केले, फक्त इक्वेशनला स्प्लिट केले, 1 अपॉन R इक्विलिब्रियम 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2, म्हणजे R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2, म्हणजे ह्या इक्वेशनला फक्त स्प्लिट केलं. ठीक आहे. मग काय केलं बघा, सेकंडली तसंच सिमिलरली इक्विलिब्रियम 1 अपॉन इक्विलिब्रियम 1 अपॉन E1 प्लस 1 अपॉन E2. मग R1साठी इक्विलिब्रियम असं असेल तर E1साठी सुद्धा काय असणार, 1 अपॉन इक्विलिब्रियम E1 1 अपॉन E1 प्लस 1 अपॉन E2. आता केलं इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 काय झालं, गेट कॅन्सल, म्हणजे 1 काय झालं, सिमिलर आहेत म्हणून 1 काय झालं, गेट कॅन्सल जर झालं तर इक्वेशन 2 काय, इक्विलिब्रियम E1 डिवाइड बाय R1 आणि E2 डिवाइडेड बाय R2 डिवाइड बाय R इक्विलिब्रियम अपॉन R1 E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2. बघा लक्षात ठेवा, व्होल्टेज अक्रॉस पॅरलल सेल बिकम्स सेम. पॅरलल सेलमध्ये कितीही व्होल्टेज पॅरलली जर राहिलं तर आउटपुट व्होल्टेज काय मिळतं, सेम मिळतं. व्होल्टेज अक्रॉस पॅरलल सेल बिकम्स इक्वल. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ पॅरलल सेल. परीक्षेला फक्त तुम्हाला ह्या वर्षी फक्त एवढाच पॉईंट आहे. आणि नेक्स्ट काय बघा, टाईप्स ऑफ सेल. तर जनरली आपण डे टू डे लाईफमध्ये 3 टाईपचे सेल्स वापरतो. वन आहे प्रायमरी सेल, सेकंडरी सेल अँड फ्युएल सेल. So there are 3 types of cell are generally used day to day life. First it is primary cell. Primary cell it is called as dry cell. आता ड्राय सेल म्हणजे कुठले, जे आपण घड्याळामध्ये वापरतो, रिमोटमध्ये वापरतो, त्याला म्हणतो आपण पेन्सिल सेल. सो दिस सेल आर कॉल्ड एज प्रायमरी सेल और ड्राय सेल. हे कसे असतात, प्रायमरी म्हणजे एकदाच वापरायचं आहे. दीज आर नॉट रिचार्जेबल, म्हणजे जर ह्याला रिचार्ज करायचा प्रयत्न केला तर ते काय होत नाहीत, रिचार्ज होत नाहीत, चार्जिंग होत नाहीत, म्हणजे ते सेल काय होतात, डॅमेज होतात. एकदा त्याचं सेलचं कॅपॅसिटी संपली की ते रिचार्जेबल नसतात, त्याचा वापर होत नाही. अँड ओनली वन टाईम यूज, म्हणजे हे सेल काय करता येतात फक्त एकदाच. बघा रिमोटची सेल एकदा वापरून झाले की पुन्हा वापरू शकत नाही. दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी सेल. सेकंड वन इट इज कॉल्ड एज सेकंडरी सेल. दीज आर रिचार्जेबल. सेकंडरी सेल्स आपल्याला रिचार्ज करता येतात, म्हणजे हे सेल्स लिक्विडचे असतील. अगेन रिव्हर्सेबल, म्हणजे पुन्हा आपल्याला वापर करता येतो. रिव्हर्सेबल म्हणजे पुन्हा त्या सेलचा वापर करता येतो. कुठले सेल आहेत तर दीज आर लीड ॲसिड सेल, फ्युएल सेल अँड जनरली युज्ड व्हेकल. म्हणजे गाड्यांमध्ये जे काय वापरले जाणारे सेल असतात ते कसे असतात, लिक्विडचे असतात. म्हणजेच काय असते, इलेक्ट्रिक एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये काय होतं आहे, त्या बॅटरीमध्ये सेलमध्ये कन्वर्ट होतं आहे. आणि अगेन आपण त्याला जर आपण बॅटरी वायरला कनेक्ट केले की
केमिकल एनर्जी इज कन्वर्ट इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. पुन्हा आपल्याला सेलचा काय होते वापर करता येतो. पण ते जे चार्ज असतात ते कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर होतात, केमिकल एनर्जीमध्ये. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर होतात आणि जेव्हा गाडी ऑन होते तेव्हा त्याचं केमिकल एनर्जीचं पुन्हा काय होतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय होतं कन्वर्ट होते. दॅट इज द सेकंडरी सेल. फ्युएल सेल इट इज अगेन सेम टाईप ऑफ सेकंडरी सेल. फ्युएल सेलमध्ये काय बघा, दीज आर इलेक्ट्रिकल व्हेकल्स. म्हणजे इलेक्ट्रिकलच्या गाड्या आहेत आपण जे घरात 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स वापरतो त्याच्यामध्ये काय केले जातात, हे इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये काय केले जातात, हे सेल्स वापरले जातात. लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड जनरली आपण जी बॅटरी वापरतो ते लीडची असते. ओके, लीड ॲसिड जे ॲसिड असते ते लीडचं असतं. देन बॅटरी हायड्रोजन. बॅटरी जनरली ती लीड ॲसिडची सुद्धा असते आणि हायड्रोजनची असते. पण भारतामध्ये आपण हायड्रोजनचा वापर कमी करतो, तर लीड ॲसिडचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हायड्रोजन हे बाहेरच्या फॉरेन कंट्रीमध्ये यूज करतो. मग जनरली हायड्रोजन सेलचा ॲडव्हान्टेज काय, तर हायड्रोजन सेलचा ॲडव्हान्टेज असा आहे की ते सेल जे आहे त्याच्यामधून पोल्युशन होत नाही. मग त्या सेलचं काय होत नाही, पोल्युशन होत नाही आणि हे एन्व्हायरमेंटलला कसे आहेत, इको फ्रेंडली आहे. सो दॅट्स वाय आपण हायड्रोजन सेल्स येणाऱ्या फ्युचरमध्ये वापरला पाहिजे. हायड्रोजन सेल्स जे आहेत ते कसं असतात, नॅचरली असतात, त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. पण तो लीड ॲसिडमधून जे पडणारे सेल्सचे चार्ज असतात ते कसे असतात, त्याच्यापासून आपल्याला काय होते, पोल्युशन होतं आहे. ओके, आणि हायड्रोजन सेलपासून पोल्युशन होत नाही. सो दॅट्स वाय आपण हायड्रोजन इट इज वन टाईप ऑफ फ्युएल सेल. ओके, दिस इज फ्युएल सेल अँड जनरली यूज्ड व्हेकलमध्ये सुद्धा आपण हायड्रोजन सेल्स काय करतो, यूज करतो. ओके, सो दॅट इज द पॉईंट ऑफ सेल. सो प्रायमरी, सेकंडरी अँड फ्युएल सेल. तर ह्या ह्या वर्षीला तुम्हाला इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कंडक्टर साठी एवढा सिलेबस आहे. ठीक आहे, तर चॅप्टर हा इथेच फिनिश होतो. थँक्यू.